मॉर्निंग सगळ्यांना, कसे आहात? मस्त चाललंय सगळ्यांचं। आज मित्रांनो खूप दिवस झाले व्लॉगिंग केला नाही, त्यासाठी आम्ही आज मुंबईच्या जवळ म्हणजे मुंबईतच बोलायला पाहिजे व्लॉगिंगसाठी निघालोत। आणि सकाळी 6 वाजले निघालोय मी आणि खूप एक्साइटमेंट आहे। आता काय होतं, व्लॉगिंग लोक बोलतात अरे एक्साइटमेंट दिसत नाही, हे नाही। अरे आम्हाला एक्साइटमेंट असते, आम्हाला तेवढं काम बघून व्लॉगिंग करतो आम्ही। सो व्लॉगिंग म्हणजे आमच्यासाठी छंद आहेच आणि नवीन नवीन जागा एक्सप्लोर करण्यासाठी आम्हाला आवडते। तर मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल। आणि आज आपल्याबरोबर नवीन लोक जॉईंट आहेत, एक भाग्यश्री आणि पाटी स्वप्नील। सो आज आपण कव्हर करणार आहोत सेतू कव्हर करायचं तर सगळ्यांनीच केलंय, पण माझे जे पॉइंट्स आहेत सेतू बद्दल ते काहीतरी डिफरंट आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघताय मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि याला म्हटलं गेलेलं आहे श्री अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक, याला नाव दिलेलं आहे। स्पेशल हे मुंबईमध्ये बनलेलं आहे मित्रांनो। आणि हे जे आम्ही बघितलं ना, तर असं मला वाटलंच नाही की हे मुंबईमध्ये आहे। आणि इथे वर आम्ही चढलो आणि असं वाटलं की यार आपण आउट ऑफ इंडिया आलेलो आहोत। आणि बघा ब्रिजची क्वालिटी, आणि ब्रिज हा 3 लेनमध्ये आहे, एक लेफ्ट साईडचा आणि एक राईट साईडचा। प्रत्येक इथे कॅमेरे आहेत मित्रांनो, आणि जर लक्ष द्याल तर तुम्ही एकाही कॅमेऱ्यातून वाचू शकत नाही जर गाडी तुम्ही मध्ये थांबवली असेल। आणि या ब्रिजवर यायचं एक उद्दिष्ट होतं, म्हणून मी लहानापासूनचा या वडाळा ते CST या भागामध्ये बॉम्बे पोर्ट्रस या आवारात मी फिरलेलो आहे आणि ब्रिज बघायची ही मला लहानापासूनची आवड आहे। आणि त्याचसाठी आम्ही आलो आहोत मुंबई ट्रान्स अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंकवर। आणि बघा इथे शूट करतो आम्ही, आणि इतकं व्यवस्थित आहे ना, बिल्ड क्वालिटी पण बेस्ट आहे। आलात तर मिनिमम इथे स्पीड आहे 100च्या वर जाऊ नका मित्रांनो, लगेच फोटो निघतो कॅमेऱ्यातून। सकाळची 7:30ची वेळ होती, त्यामुळे थोडं स्पीडवर कंट्रोल ठेवून आणि त्या रोडचा आनंद घेत आम्ही पुढे गेलो। बघितलं चारी साईडले की एका साईडला एलिफंट आहे दिसतंय, एका साईडला बुचर आयलँडचा एक भाग आहे जो ब्रिजचा, तो या ब्रिजच्या खालून पास होतो। अजूनही काही कन्स्ट्रक्शन चालू आहे, साईडला बॅरिकेड लावलेले आहेत साऊंडचे, आणि व्यवस्थित एकदम टॉपमध्ये ब्रिज आहे। तुम्ही आलात तर प्लीज कचरा करू नका, काय खाता ते डायरेक्ट बाहेर गाडीच्या बाहेर टाकू नका। आलात आपली जी वास्तू आहे ती इतकी व्यवस्थित ठेवा की अख्ख्या जगाने बघितलं पाहिजे यार मुंबई में ऐसे ब्रिज है, आणि मुंबईमध्ये असा ब्रिज आहे बनवून दाखवला इंडियाने। आणि स्पेशल थँक्स टू MMRDA, मुंबईला असा ब्रिज MMRDAकडनं आपल्याला मिळाला आहे आणि तो इतका भारी आहे। तुम्ही मधोमध जर गेलात या ब्रिजच्या तर दोन्ही साईडला समुद्र आहे, खालून बोट पास होते, मोठ्यातली मोठी कंटेनर टग पण पास होतो यातून खाली, आम्ही बघितला। आणि इथे आवारात यायचं म्हटलं ना की लहानापासूनची आठवण आहे माझी। वडील घेऊन यायचे आम्हाला लहान असताना, आणि वडील फायर ब्रिगेडला होते बॉम्बे पोर्ट्रसला, त्यामुळे आम्हाला वडाळा ते CST हे काही नवीन नाही, आम्ही फायर ब्रिगेडच्या गाडीतून फिरलेलो आहोत। हा पूर्ण वडाळा ते CSTचा पट्टा, मुंबई ईस्टर्न फ्रीवे पाहिला असेल तुम्ही, आता हा अटल सेतू पण बघा, इतका भारी आहे, वाटतच नाही की आपण मुंबईमध्ये आहोत। म्हणजे मी पहिल्याच क्षणी बघितला तर एकदम व्यवस्थित मेंटेन केलं आहे त्यांनी, कॅमेरा पण प्रत्येकाच्या अंतरावर आहेत, आणि
फक्त एक इथे थोडं जरा मला बोलावंसारखं वाटतं आहे की इथे काहीतरी कनेक्टिव्हिटी पाहिजे. एखाद्यामध्ये गाडी थांबली तर त्याला कनेक्टिव्हिटी कसं देणार, कसं कळवणार टोलनाक्यावर. हा टोलनाका आहे त्यांचा 250 रुपीज वन साईड आहे आणि रिटर्न 375 आहे कॉस्टिंग. तर तुम्ही आलात तर फास्टॅग असेल तर लगेच आपण पासआउट होतो त्यातून. पण मित्रांनो, फास्टॅग यूज करा गाडीसाठी आणि आपल्या MMRDAसाठी खूपच चांगलं आहे. आम्ही आलो इथे, मी लगेच आमचा फास्टॅगने अमाऊंट कट करून घेतली. थोडं म्हणता मित्रांनो ब्रिज कवर कधी केला ना कळलंच नाही. अगदी 20 मिनटात आम्ही टोल नाक्याजवळ आलो. आणि मॉर्निंग वाईब्स बघा, इतकी पॉझिटिव्ह वाईब्स असते ना मॉर्निंगची. जो सूर्य आपल्या समोर असतो आणि कोवळं ऊन आपण त्याला म्हणतो, आणि ते सगळ्यात बेस्ट आहे आपल्यासाठी. आणि मुंबईसाठी आणि या ट्रान्स हार्बर्समध्ये जर हा सूर्य असा दिसतो ना तर एकदम बेस्टच दिसतो. थांबलो, आता आम्ही पुढे निघालो आहे. पुढे बघतोस आणि तर काय 2 डोंगराच्या मधून रोड गेला आहे आणि इतका भारी वाटतो तो. तुम्ही बघाच नक्की बघा. आणि या इथे आलात तर ग्रुपनी, हा सगळ्यांनाच पॉसिबल नाही गाडीतून प्रवास करण्यासाठी. अजून लोकल ट्रान्सपोर्ट अजून सुरू नाही झालं आहे. BST वगैरे मिनी बस वगैरे कवर करतात लोक, इकडनं येतात मिनी बस वगैरे घेऊन. पुढे आम्ही जसं गेलो ना तर आम्ही डोंगर, दोन्ही साईडचे डोंगर वगैरे आम्ही बघत होतो. स्पीड ब्रेकर पण एकदम व्यवस्थित हे केलेले आहेत. गाड्या तर काय बघायला नको, जो तो येतो तर 100च्या वर क्रॉस करतो. पण मला वाटतं की ब्रिज आहे, थोडं येणं जाणं, हवेचा दबाव असणार आणि अशा याने आपण 100च्या वर जाणं बरोबर नाही स्पीडसाठी तरी. आता आम्ही फिरले या गावात. हा ब्रिज एंड होतो या एरियामध्ये आणि एका साईडला लेफ्टनी बघितलं असेल मग मित्रांनो, हा मुंबई पुणे गोवा पुण्याला पण जाणारा त्यांनी एक टर्न ठेवला आहे JNPT रोडवरून. आता आम्ही चाललो आहे तर एंड ऑफ द ब्रिजला. बरेचसे आउटलेट ठेवलेले आहेत जाण्यासाठी. काही रस्ते अजून सुरू नाही झालेत, पण काही अजून बाकी आहेत बनवायचे. आत्ता हा पूर्ण जो टर्न बघताय ना मित्रांनो, हा पूर्ण असा यू टर्न आहे आणि हा असा पूर्ण गोल होऊन हा असा खाली JNPT रोडला उतरतो. आणि या रोडला परत एक असाच यू टर्नवर कनेक्ट पण होतो. तर आपण चाललो आहोत तर मेन रोडला, JNPT रोड आहे हा तुम्ही पुढे बघताय लेफ्टला चालला आहे तो. बघा एक जो सीनरी आहे ना ब्रिजचा, असं बघा, असं वाटतं कुठेतरी दुबई वगैरे अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत. अमेरिका वगैरे असे ब्रिजेस आणि असा रोड, त्याला ॲरोज व्यवस्थित. तर आम्ही थोड्या वेळ थांबलो इथे. तर मित्रांनो, आपण आता रिटर्न चाललो आहोत. यू टर्न मारला आम्ही, समोरच्या रोडला देखील आलो. आता वर चढलो आहे ब्रिजवर. परत हा असा सर्कल आहे, थोडा सेमी सर्कल टाईपमध्ये. आणि रोड पण आता टोल नाक्याजवळ जाणार आहोत. प्रत्येक इथे स्पीड लिमिट दिलेली आहे टर्निंगला, ओव्हरटेक करू नका. प्रत्येक इथे साईन सिम्बॉल दिलेले आहेत. ब्रिज तर मला खूपच आवडला. तर मित्रांनो, तुम्हाला कसं आवडतो ना तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि अजूनही या ब्रिजबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्हाला तर मला कमेंटमध्ये विचारू शकतो तुम्ही. मी ओव्हरऑल डिटेल देईन त्या ब्रिजचं, कारण की मी बघितली त्याची बिल्ड क्वालिटी आणि खूप आवडला ब्रिज. प्रत्येक मुंबईकरांनी इथे यायला पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू झालं पाहिजे यावर. आय होप लवकरात लवकर सुरू होईल आणि लोकल पब्लिकला पण बघायला मिळेल हा ब्रिज कसा आहे. वेलकम बोर्ड दिलेला आहे. मित्र, रात्रीचं तुम्ही याल ना तर अजून भारी दिसतो म्हणतात, कारण की पूर्ण ब्रिजवर येल्लो लाईट, अशी ती वॉर्म लाईट पूर्ण अशी फिरते आणि 20 मिनटं आपण पूर्ण पाण्यावर असतो. आता हे आम्हाला जायला 20 मिनटं लागणार रिटर्न. पूर्ण डोंगर
दरीतून रोड काढलेले आहेत MMRDAने. या प्रत्येकाने बघायला ब्रिज हा व्यवस्थित आहे. अजून सुधारणा होत आहेत, कारण की नवीनच आहे, वर्ष पण नाही झालं, वर्ष का महिना पण नाही झाला आपल्याला हा ब्रिज बांधलेला असून, सुरू झाला असून कामं सुरू आहेत आणि चांगलं मेंटेन करतायत ते ब्रिज. हा जो रोड आहे ना अटल सेतू, हा चांगला मेंटेन करतायत आणि बघण्यासारखा आहे. मुळात बघण्यासारखा ब्रिज आहे आणि बेस्ट आहे. भाग्यश्री एकदम व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी आहे आणि एक लेफ्ट साईडला ना एक डोंगर असा येतो पूर्ण, असं त्यांनी वेल वगैरे आर्टिफिशियल प्लास्टिकच्या वेली लावले आहेत आणि ते असं वाटतं की ओरिजिनल आहेत. हे बघा, हे जे दिसतं आहे ना मला लेफ्टला, हे आर्टिफिशियल पानं लावलेली आहेत त्या डोंगरावर, कारण की तो एकच डोंगर असा वर दिसतो. आणि भाग्यश्री तो व्हिडिओ काढण्यासाठी एकदम आतुरतेने वाट बघत होती आणि तसाही त्यांनी व्हिडिओ काढला. पुढे आलो आम्ही. हा बघा, हा तो ब्रिज, हा तो डोंगर बघा, आर्टिफिशियल पाना वेल्या वगैरे लावलेल्या आहेत, कामं सुरू आहेत. आता आम्हाला एक नवल वाटलं की आम्ही रिटर्न आलो ना की आमच्याकडनं टोल नाही कट झाला. बहुतेक मला वाटतं त्या टाईम पिरियडमध्ये आम्ही परत रिटर्न आलो म्हणून टोल कट नसेल झाला. आम्ही बघत होतो की आमचा टोल कट होतो का. MMRDAचं मेन ऑफिस आहे अटल सेतूचं. त्यांनी बघताच त्यांनी सांगितलं जाऊ दे. बोले ठीक आहे चला जाऊ दे. तर आम्ही पुढे निघालो. आता काय आपलं निघालो आता रिटर्न चाललो. रिटर्न जाताना अजून काही नोटीस करण्यासारखं दिसलं या ब्रिजवर. कनेक्टिव्हिटी तर पाहिजे, थोडंफार काही 15 मीटर 30 मीटर 50 मीटरवर काही फर्स्ट एड टाईप असं बॉक्सेस वगैरे पाहिजे. कधी इमर्जन्सी कोणाला काही लागलं मधीच ब्रिजवर तर एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापासून येईपर्यंत 20 मिनटं जातील आणि तो माणूस दगावेल तिथे. काहीतरी हॉस्पिटॅलिटी असं टाईपमध्ये काहीतरी फर्स्ट एड बॉक्स तरी पाहिजे. ब्रिज तसा व्यवस्थित द्या आणि प्लीज ब्रिजची काळजी घ्या, घाण करू नका. आणखी बऱ्याच जणांना सवय असते काय खाल्लं की बाहेर टाकलं गाडीच्या. स्पीड मेंटेन ठेवा. आपल्याला अशा अजून अनेक ब्रिजेस मुंबईमध्ये बनवायचे आहेत आणि बघायचे पण आहेत. जे आपण आउट ऑफ इंडिया बघतो आहे ब्रिज, ते आपल्या मुंबईत बनत आहेत अशा काही टेक्नॉलॉजीनुसार. आणि टेक्नॉलॉजी बेस्ट होते. एवढा 22 ते 20 मिनटाचं अंतर आपण या ब्रिजवरनं कवर करतो. आणि थँक्यू असं म्हटलं पाहिजे हा ब्रिज बघितल्यावर प्रत्येकाने, की आपल्या मुंबईला ते नवी मुंबई हार्बर लिंक हे जे 20 मिनटात कवर करून दिलं या ब्रिजनी. एका लोकल माणसाला चेर्लेपासून ते खरं बघायला गेलं मुंबईपर्यंत अंतर 1-1.5 तासाचं आहे. 1 तास तर जातो, पण आपल्याला 20 मिनटात कवर करून दिलं, मुंबईला टच केलं. म्हणजे आता इकडची पब्लिक इथे यायला व्यवस्थित येऊ शकते. 1.5 तास कवर करण्यापेक्षा. आणि मुळात तर काही हॉस्पिटलची गरज लागली किंवा एखाद्या पेशंटला मुंबईला ट्रान्सफर करायचं असेल ॲम्ब्युलन्समधनं, तेवढा 1.5 तास कवर करण्यापेक्षा ना 20 मिनटात जो मुंबईत पोचेल आणि एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होईल. जर त्याला एकदमच इमर्जन्सी असेल तर या ब्रिजवरनं तो व्यवस्थित जाऊ शकतो. हे जे बाजूला तुम्ही समुद्रावर बघताना हे मँग्रोव्ज आहेत बऱ्यापैकी. मँग्रोव्ज तुम्हाला अर्थ कळाला असेल मी काय म्हणतो आहे तर मला कमेंटमध्ये सांगा. आम्ही उतरल्याशाने आम्हाला जायचं होतं एलिफंटाला, तर आम्ही बाय द वे गेटवेला निघालो. सकाळी पूर्ण शांतता होती. सो आपण आता गाडी थांबवतो आहे, बघूया. तर मित्रांनो, आपण सेतू बघितला
बघा तोंड, दोघांची तोंड बघ कशी झाली. सो आता आपण जाणार आहोत कुठे, एलिफंटा केव्स. तो आपण आता कव्हर करूया एलिफंटा केव्स. काय मजा मस्ती करतो ना त्या आज बघूनच घ्या एकदाच. सो भेटू आपण बोटीवर डायरेक्ट. एक्साइटमेंट आहे इथे बोटीवर जायची. आपण आता कव्हर करू आपण थोडंफार. सो भेटू, चला. केलं एक मिनिट कुठे चाललो आपण ते सांगा. अलिबाग. आपण असं, अरे आपण एलिफंटाचे आहे ना, अजंठा केव्स. येस, हे आपलं तिकीट. आणि या मॅडम आणि स्वप्नील तयारीत गोप्रोवर आणि मी आयफोनवर. सो चला आपण पुढे जाऊया. हो, हे ना एलिफंटा केव्स ना बोट. हां, हे अलिबागची आहे. सो आपण अशा रीतीने एलिफंटा केव्स गेटवेच्या मागे आपले फुटेज घेणारे बघा. सो चला. वर बसायला नाही आहे. चल ये वर जाऊया. चलो ऊपर जाना, ऊपर 3 जण. जायला करणार रे, पण पहिला बसायला जागा द्या आम्हाला वरती. आल्यावर देतो तुला. तर मित्रांनो आपण चाललो आहोत कुठे, एलिफंटाला. आता स्वप्नीलच्या हातात गोप्रो आहे, माझ्या हातात आयफोन आहे. आणि या मॅडम खूप एक्साइटेड आहेत की समुद्राला बघण्यासाठी. तर गेटवेवरनं निघालो आम्ही. तर एलिफंटाला पोचेपर्यंत एक 1.5-पाऊण तास जाईल. मित्रांनो, तुम्हाला नाही गंमत शेअर करायची आहे. तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच, आम्ही अलिबागच्या बोटमध्ये जाऊन बसलो होतो आणि ते पण तिकीट वगैरे काढून. आणि बोलतो आहे, अरे आपण अलिबागला चाललो आहे का. भाग्यश्री लगेच बोलले, अरे आपण त्या एलिफंटाला चाललो आहे. एलिफंटाला जाताना बघा बोटीत बसलेली आहेत लोक. काय बरेच जण सॅटर्डे संडे असल्यामुळे कपल्स वगैरे फिरत आहेत. हे बघा, हे असं काही बोटीमध्ये बघायला भेटतं. असं बघत बसू नका. पुढे बघा समुद्रावर, समुद्रामध्ये काय कोणत्या बोटी आलेल्या आहेत त्या. बालमनावर परिणाम होतील. पुढे बघा. मित्रांनो, मस्ती करत होतो. बोटी बघताय तुम्ही एकदम व्यवस्थित. आणि ही काढायला लागला आम्ही फोटो. पकड, हात पुढे घे, हात पुढे घे, हात पुढे घे. घेणार एकदा नजर पडली की बरोबर येतात. हा, लांब कर हात. अरे एकदा पकडला ना सोडून द्यायचं पटकन. घे, दे दे दे. अरे ते खा, दे. लवकर आता सेम पकडाय. हा पकड, हात सोडू नको. वर घे. तर मित्रांनो, आपण आलो आहोत बोटीवर आणि खाऊ घेणं चालू आहे. पण एक मित्रांनो सांगायचं आहे, इथे 5 रुपीज एक्स्ट्रा करून विकलं जातं. डबल कॉस्टिंग असते. सो घेताना तुम्ही स्वतःहूनच घेऊन याल मुंबईवरनं ज्या बोटीत बसायच्या अगोदर, तर चांगलं होईल. आणि आम्हाला थोडं डबल पे करावं लागलं.
तर मित्रांनो, इथे बघता सगळे स्टॉल्स लागलेले आहेत, पण एक सांगायचं तात्पर्य असं आहे की तिथे लिहिलं होतं स्वच्छता राखा. इथे स्वच्छता राखा तर बघा समुद्रात तर सगळं प्लास्टिकच दिसतंय. हेच तर आम्हाला नोट डाऊन करायचं असतं प्रत्येक व्लॉगमधनं, की जिथे जाताना तिथे कचरा नका करू. बघा हा सगळा कचरा हा पर्यटनाचाच कचरा आहे. आता स्टॉल्स लागलेले आहेत पुढे. तर मित्रांनो, आता थोडं पुढे चाललो आहे. तर तिकीट्स जिथे एंट्री पॉईंट आहे तिथे चाललो आहे. एक 10 मिनटाचं वॉकिंग आहे एलिफंटा, त्या जेटीपासून ते एलिफंटाच्या एंट्रीपर्यंत. बराचसा बदल झाला आहे 2 वर्षामध्ये. जेव्हा इनॉग्रेशनला आलो होतो तेव्हा काहीतरी वेगळं दिसत होतं, आता काहीतरी वेगळं दिसतंय. आणि तुम्हाला एक पॉईंट मी आवर्जून सांगतो, आपण ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी मी आता कचरा टाकलेला समुद्राचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलाच आहे आणि बोर्ड पण लिहिलं आहे इथे की कचरा टाकू नये. तर आपण यामध्ये खूप इम्पॉर्टंट नोट आहे तो, हां इथे एक आहे की सगळ्या साईडला आता हे असे स्टॉल्स वगैरे सुरू झाले, बघू शकता तुम्ही. आणि मेन म्हणजे वैशिष्ट्य आहे, सगळ्या स्टॉल्सवर लेडीज आहेत आणि सगळ्या गावकरी आहेत. सो तुम्ही आवर्जून यांच्याकडे काय ना काय तुम्ही नाश्ता करू शकता. हे थोडा आमचा जरा ट्रॅक पण सुरू झाला. तर मित्रांनो, आपण आलो आहोत एलिफंटा केव्हच्या टॉपवर आणि आता एकेकांचे रिव्ह्यूज घ्यायचे आहेत, कारण की हे माझ्यात होतं की वर आल्यानंतर एक्सप्रेशन कसे येतात आणि कसा फेस असतो ते महत्त्वाचं असतं बघ ना. सो आपण आता विचारूया भाग्यश्रीला. भाग्यश्री बोल. बोलायची पण ताकद नाही. स्वप्नील काहीतरी 2 शब्द. आता लिंबू सरबत पिऊन थोडं तरी बरं आहे, पण अजून कितीतरी वरती चढायचं. सो बघता असे एक्सप्रेशन्स आहेत आणि हेच टॉपचे एक्सप्रेशन असतात आपल्या व्लॉगिंगमध्ये. आणि आता जे आपण बॅक साईडला बघतो, या सगळ्यांनी आता जे आपण बॅक साईडला बघतोय ना, ते त्या टॉपवरनं आपण तिकडनं आलो, तिकडनं वर चढत तिथपर्यंत आलो. आणि आता ह्याच्या पुढे आपण जाणार आहोत इथे. आता पुढे काय आहे ना हे बघा तुम्ही. सो मित्रांनो, आलो आहोत आम्ही आता. बघा, ही आहे तोफ. याची माहिती इथे दिली आहे की नाही माहीत नाही, पण दिसते तर चांगली मोठी, भली मोठी. आणि याचा उपयोग आणि मेन म्हणजे ही त्या टायमाची रोलिंग तोफ असावी. बघा, ही खेचायचा प्रयत्न करते, तिला कुठेतरी निशाणा मारायचा आहे. ते आता ती पॉपॉय द सेलर मॅनची ऑलिव्हर सारखी एक्सप्रेशन मारते. आणि ही त्या टायमाची रोलिंग तोफ आहे अशी काहीतरी दिसून येते. खाली त्याचं रोलिंग पूर्ण पार्ट दिसतं आणि आतमध्ये सगळी दगडं भरली आहेत. ही सगळी खाण केलेली दिसते ते पूर्ण. हिस्टॉरिकल वस्तू काही ठेवत नाही व्यवस्थित आपल्या इंडियामध्ये. ते एक मोठं बॅकड्रॉप आहेत सगळ्या. आणि हा एंड आहे त्याचा.
एक मिनिट. किसने क्या किया? ये तिला लोकांना फोटो पाडे वरती जा. ते बोललेला काय शांतता राखा, पण कुठेही शांतता नाही. तर मित्रांनो, आपण एलिफंटा केव्स एक्सप्लोअर केला. भाग्यश्रीने खूप काय काय दाखवलं आपल्याला, काय काय आतमध्ये जे मॉन्युमेंट्स आहेत, काही स्कल्पचर्स आहेत आणि स्वप्नीलने पण बराचसा गाईड केलं आहे. जिथे काळोख असेल तिथे स्वप्नीलने टॉर्च मारली आहे. तर गर्दी बघू शकता. आज संडे आहे तर गर्दी असणारच आणि तुम्हाला इथे यायचं आहे तर मी असं अप्रोच करीन, सॅटर्डे संडे येऊ नका, गर्दी जाम असते. फोटो काढायला भेटणार नाही, सेल्फी भेटणार नाही आणि आलात तर अर्ली मॉर्निंग लवकर या. आता हिवाळा आहे म्हणून ठीक आहे. मार्च एप्रिलमध्ये जसं उन्हाळा चालू होईल तसे इथे क्लायमेट्स चेंज होत राहणार. आता आम्ही सकाळी गोरे होतो, आता काले होत चाललो. अजून टचअप बिचअप काय केला नाही. आता खाली जाणार, थोडं जेवणार. इथे आलो म्हटलं की थोडं जेवायचं तर आपल्याला आहेच आणि हॉटेल्स पण आम्ही दाखवतो त्याचे काय रेटिंग्स आहेत त्याचे आणि काय काय अवेलेबल आहे तिथे. आणि आता आम्ही जिथे बसलो आहोत ना ते केव्स आहेत, हे बघा. तो आणि भरपूर साऱ्या गोष्टी ज्या एक्सप्लोर करण्यासारख्या होत्या ते पॉईंट्स तुम्ही बघितला. आता 10 मिनटं आम्ही त्या तोफच्या पॉईंटच्या इथे गेलो होतो. तिथे आम्ही बघितलं त्यांचा जो रिव्हॉल्विंग तोफ आहे म्हणजे फिरणारा, तो त्या प्राचीन काळातला ठेवलेला आहे अजून तिथे. आणि तिथे गेलात तर त्याची माहिती घ्या, फक्त फोटो काढत बसू. हा पॉईंट आहे आपल्याला बोलण्यासारखा. आणि आलात दगडी टाकून आम्ही खूप नोटीस केलं की त्या तोफमध्ये लोकांनी दगडी बॉटलचे ओपनिंग रॅप करून टाकलेले आहेत. हे असं काही करू नका. हिस्टॉरिकल प्लेस आहे हे. आपल्या इंडियामध्येच चालतं की हिस्टॉरिकल प्लेसवर काही लोकांनी स्वतःची नावं लिहून ठेवलेली आहेत आणि बाहेरगावी असं चालत नाही. तुम्ही इतर देशांचे आपण कंपॅरिझन केलं तर आपले हिस्टॉरिकलला अजून खूप अपग्रेड होणं आणि टिकवून ठेवणं मस्ट आहे. जसे बाहेरचे देश टिकवून ठेवतात हिस्टॉरिकली प्लेस आणि हे असे लोक येतात आणि फोटो काढतात आणि आपल्या इथे बघा कसं आहे. आणि त्यांचे हिस्टॉरिकल प्लेस अपडेट करून ठेवतो. पाठीमागे आपल्याला दिसतोच आहे, घोडामाकड उभा आहे. पण त्याला काही कळत नाही, तो बघतो आपल्याला वरून. आम्ही व्हिडिओ घेतो इथे, बघू दे. तेवढंच फुटेज आहे आपल्याला की आपल्यासोबत फॉरेनर पण आहेत. आलात तर एकदम या व्यवस्थित फॅमिली मेंबरसोबत घेऊन येऊ शकता, पण इथे कचरा करू नका. आपली आता राहिलेली आता एवढीच संपत्ती राहिलेली आहे, त्यावरती ती तरी जपून ठेवा. आणि कृपया करून म्हणजे सगळेजण आता तोफ आता जे आम्हाला आता बघायला मिळाली आहे त्या तोफवर वरती चढून सुद्धा फोटो काढतात. पण हे करू नका, कारण आपली राहिलेली तेवढीच संपत्ती आता जुन्या जमान्यातली आपल्या जुन्या काळातली आहे, तर ती जरा जपून वापरा. महाराष्ट्र शासन त्यासाठी 11 किल्ले तयार करणार आहेत, रिडेव्हलप करणार आहेत. काही कुठे डागडुजी असेल करायची, 11 किल्ल्यांची सर्क्युलर निघाला आहे. हे मी तुम्हाला फ्लॅश करीनच.
तर त्यासाठी जर 11च किल्ले का, आपल्याकडे शिवाजी महाराजांनी असे अनेक गडकिल्ले स्थापित केलेले आहेत, उभे केलेले आहेत, ते 11 किल्ल्यांपैकीच का, पण असे बरेचसे किल्ले अजून रिपेअर करण्यासारखे आहेत, ते आपण अजूनही बघितलेले नाही आहेत आणि सरकारने त्यासाठी बघावं ही आमच्या या यूट्यूबद्वारे सगळ्यांना विनंती आहे. सो तुम्ही आता आपण ह्याच्यानंतर जे एक्सप्लोर करणार काही करण्यासारखे हिस्टॉरिकल मुवमेंट त्यामध्ये आम्ही दाखवच आणि बरेचसे गोष्टी आहेत ज्या पॉईंट कवर करण्यासारखे आहेत. ते इथे आलात तर तेवढाच फक्त एक लक्ष द्या की इथे कचरा करू नका, बस. ओके. मित्रांनो, ही आहे चिकन थाली स्पेशल बाय स्वप्नील आणि स्वप्नीलने खूप बारकाईने चिकन थाली बघून आला होता म्हणून ही चिकन थाली ऑर्डर केली. पण त्याचा एक पॉइंट नाही कळाला मला, अंड चिकन डाळ हा कोणता कॉम्बिनेशन आहे? हा त्यांनी बनवलेला नवीन कॉम्बिनेशन, घारापुरी कॉम्बिनेशन. घारापुरी कॉम्बिनेशन बोलू शकतो आपण, घारापुरी कॉम्बिनेशन. आणि आम्ही जो हा घेतला हे तुम्हाला काय वाटतं नक्की तुम्ही सांगा. हिला बोलतात व्हेज बिर्याणी, घारापुरी व्हेज बिर्याणी. ती फ्राईड राईस पण लागते, शेजवान पण लागते, मसाले भात पण लागतोय. तर या मित्रांनो ट्राय करूया. फोडणार तो फोडणार रे, फोडला तो बघ, पाठून फोडला बघ त्याने. बघ पाठून फोडला हो त्याने. मला पण झाकण टाईट लावून दिलेला तरी दिमाग भाई, दिमाग लगाय उसने. दिमाग लावलं बहिणी. हा आहे माकडाचा दिमाग. शेवटी तो मनुष्य आहे पण मनुष्यापेक्षा चतुर. तर मित्रांनो, आपलं आजचा ब्लॉग होता एलिफंटावर आणि तो कव्हर केलेला आहे. आम्ही जे सकाळी 11 वाजता पोहोचलो इथे आणि आता वाजले आहेत 3. तर 3 वाजता आम्ही रिटर्न आलो आणि रिटर्न आल्यामुळे बोटीत बसून थोडा जेवण वगैरे केलं व्यवस्थित. आमच्या तिघांची तोंडाची काळी पडलेलीच आहेत. आम्ही थोडं फिल्टर लावून थोडं गोरं करणार आहोत असा स्लॅबमध्ये. अशी डिमांड तिकडनं पण आली भाग्यश्रीकडनं की फिल्टर लाव म्हणून. आता रिटर्न टू मुंबई आणि तिकडनं आलो गेटवेवरनं, तिथेच गेटवेला रिटर्न उतरणार. तर जे काय कमेंट्स करायचे असतील तर चांगलेच करा, वाईट कमेंट असतील तर मी हाकलवून लावीन. तर आमचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असे सबस्क्राईब करा. बघा आमचे नवीन व्ह्यूवर्स विचारत आहे सबस्क्राईब करा, आम्हाला सबस्क्रायबर पाहिजे. आता आपण बघितलं, आता नेक्स्ट ब्लॉग लवकरात लवकर भेटू. बाय. तर मित्रांनो, आम्ही पोचलो आहोत गेटवेला परत रिटर्न आणि हा एंड ऑफ द डे आहे. व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आमचे व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही येत्या पुढच्या काही रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स कवर करणार आहोत.
तर तेही बघायला विसरू नका. असेच जर हॉटेल ॲडव्हर्टायझिंग आणि रिसॉर्ट ॲडव्हर्टायझिंग असतील तर आम्हाला प्लीज संपर्क साधा. मी प्युअर मराठीत बोलतो. अरे माझा नंबर मी DM करीन. सो कधीही कुठेही आणि कोणतीही जागा एक्सप्लोअर करायची असेल तर आम्ही तिथे येऊ. सो बाय बाय. धन्यवाद. मंडळ आभारी आहे.